मला एक गोष्ट सांगायची आहे. वयाच्या कुठल्या पण स्टेजला आपण असू, म्हणजे लहानपणी आपल्याला आई लागते, कॉलेजला गेल्यावर आपल्याला आई लागते, लग्न झाल्यावर पण आपल्याला आई लागते. आता मी स्वतः एक आई आहे, तरी पण मला आई लागते. माझी आई 8 दिवस झालं एक ह्याला गेली आहे, म्हणजे काय म्हणते ते आयुर्वेदिक सेंटरला, जिथं ती व्यायाम नंतर मेडिटेशन असं काय 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 करणार आहे. सो तिथं फोन अलाउड नाही आहे. 8 दिवस झाले. मला आता इतकं असं वाटायलं की मी आईशिवाय काहीच करू शकत नाही. प्रत्येक गोष्टीला मला आईला फोन करून विचारायचं असते, आई मी हे काय करू गं, ह्या भाजीत काय टाकू गं, आई मी आज कुठली भाजी करू गं. म्हणजे आपण कळते का की खरंच ज्यांना आई वडील नाहीत त्यांच्यासाठी म्हणजे वाटायला की ते कसं राहत असतील, कसं जगत असतील आईवडिलांशिवाय. कारण की मला तर 8च दिवसात समजले की आपण आपल्या आईशिवाय काहीच नाही आहेत. प्रत्येक गोष्टीला ती सवय आहे आणि ती एक काय म्हणतो आपण सपोर्ट सिस्टीम किंवा एक सेफेस्ट प्लेस आहे. काहीही झालं तरी माझी आई माझ्यासोबत आहे असं वाटणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि जेव्हा आपल्याला कळते की आपली आई बिझी आहे, तेव्हा खरंच आपण आपल्या आईला किती मिस करतो ना. जर माझी आई व्हिडिओ बघत असेल तर आई मी खरंच खरंच तुला खूप खूप मिस करायले. तुझी मला भयंकर आठवण येईल. पण नाही, तू तुझ्या हेल्थकडे लक्ष दे, व्यवस्थित व्यायाम कर, मेडिटेशन कर, तू हेल्दी राहा, म्हणजे मी पण खुश राहील.